Greetings once again in the precious name of our Lord and Savior Jesus Christ. पुन्हा एकदा आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सर्वांना सलाम. When we listen to our brother Godly Abraham, ज्यावेळेस ब्रदर गॉडली अब्राहम ह्यांना आम्ही ऐकत होतो, we also should pray for a gift that we should have. आणि आम्ही प्रार्थना करावे की जे दान प्रभूने आम्हाला दिलेले आहे त्याकरिता, To listen to it as fast as he is speaking. आणि जितका फास्ट ते बोलत आहेत तेवढं फास्ट ऐकण्यासाठी देखील आम्ही त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. Yeah, he is so fast that we can't. I don't know when he says in Hindi how it is. आणि इतके फास्ट बोलत आहे, मला माहित नाही हिंदीमध्ये कशा प्रकारे आहे. He is so fast, so we also have to listen very fast. आणि म्हणून ते इतके फास्ट आहेत, आम्हाला ऐकणं देखील तेवढंच फास्ट आमचं पाहिजे. Yeah, we were considering about shepherding. We were considering about shepherding. Can you hear me in the last? Yes? Yeah. One, two, three. Yeah. आवाज येत आहे? मागे येतं? अच्छा, ठीक. So yesterday we were looking at the initial description about the meaning and the mandate, the motive and those things that we had looked at. आणि म्हणून काल आपण विशेष करून वडिलांच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ पाहत होतो आणि त्या संदर्भात असणाऱ्या अनेक बाबी आम्ही पाहिलेल्या आहेत. Who the man is, तो मनुष्य कोण आहे, what the man does, तो मनुष्य काय करतो how the man does, आणि तो मनुष्य कसं करतो, the character of the person, त्या व्यक्तीचं चरित्र, the character of his work, त्या व्यक्तीची सेवा and the character of his service. आणि त्याच्या सेवेचं चरित्र. And as I said yesterday, when our brother Sunil Albert was speaking, I was so satisfied that I could borrow many things that he had said. आणि म्हणून म्हणजे जसं काल तुम्हाला सांगितले की प्रभू श्रीदास ब्रदर अल्बर्ट सुनील जे बोललेले आहेत त्यामधून अनेक गोष्टी कदाचित मी त्यामधून घेऊन तुमच्या समोर ठेवल. Yeah, and I would think the same thing as our brother Godly was speaking to us little while back, that I would be borrowing many things that he has been speaking about. आणि म्हणून ब्रदर गॉडली यांनी पण जे मुद्दे समोर ठेवलेले आहेत त्यामधून देखील काही मुद्दे तुमच्या समोर मी ठेवणार आहे. In the next two sessions that I take, I would like to dwell upon 7 features or 7 aspects of shepherding. आणि म्हणून मेंढपाळाचे 7 वेगवेगळे गुण स्वभाव ह्या 2 सत्रांमध्ये मी घेणार आहे. The first thing, सर्वात प्रथम the schooling of a shepherd. एका मेंढपाळाची शाळा. Now there are some who would say a leader is born leader. आणि आम्ही असं म्हणतो की कशा प्रकारे नेतृत्व करणारा हा जन्मापासूनच नेतृत्व करणारा असतो. There's another group who would say a leader is a made leader. आणि काही जण असे म्हणतात की जे नेतृत्व करणारे आहेत ते मुख्य नेतृत्व करणारे असतात, ते नेतृत्व नंतर बनवले जातात. Or he becomes a leader because of hard work. किंवा असं म्हणलं जातं की ते परिश्रम केल्यामुळे ते नेतृत्व किंवा ते नेता बनतात. Of course, in order for anything that we are involved in, there is a hard work that is there. नक्कीच जे सेवा आम्ही करतो त्याच्यामध्ये नक्कीच परिश्रम असते. But can a person become a spiritual leader because of hard work? परंतु एक पुढारी जो आहे तो अशा प्रकारे सेवा केल्यानंतर परिश्रम केल्यानंतर तो पुढारी होऊ शकतो का? No. नाही. As we saw yesterday, he has to be a gifted person. Even as we consider today, he has to be a gifted person in order to be a leader among the people of God. आणि आम्ही पाहिलं कशा प्रकारे देवाच्या लोकांमध्ये त्याला त्या सेवेच्या संदर्भात दान प्राप्त झालेला, आध्यात्मिक दान प्राप्त झालेला असावं. Is a person who is a leader in his secular life, can he be a leader of a spiritual leader in the house of God? एक असा व्यक्ती जो त्याच्या सर्वसाधारण नोकरीमध्ये जर तो पुढारी आहे तर तो देवाच्या घरामध्ये देखील पुढारी होऊ शकतो का? And the answer to that is also no. आणि त्याचं उत्तर देखील नाही असं आहे. Because of being a leader in your secular life, it is not necessary that
you have been called to lead the people of God in the house of God. आणि म्हणून सर्वसाधारण आमच्या नोकरीमध्ये जरी आम्ही नेतृत्व करणारे असो, जर तो जो नेतृत्व करणं आहे त्याच्यामुळे देवाच्या घरामध्ये मी नेतृत्व करणारा कदाचित असू शकत नाही. He may be good in managing many of the matters in the office. त्याच्या ऑफिसमध्ये अनेक गोष्टींची व्यवस्था करणारा तो एक चांगला पुढारी असेल. Today, in one of the problems that we have in spiritual leadership is you use people who are good in managing companies to manage the people of God. आज आत्मिक नेतृत्वामध्ये एक मोठी समस्या अशा प्रकारे आहे की जे कंपनीमध्ये ऑफिसमध्ये चांगल्या प्रकारे लोकांची व्यवस्था करतात तेच लोक असं गृहीत धरतात की ते मंडळीमध्ये देखील व्यवस्थापन करू शकतात. You look at the assemblies, mostly in the cities. जर तुम्ही शहराच्या भागातल्या मंडळांकडे पाहताल, Most of those who are elders would be people who are more highly qualified. आणि जे त्या ठिकाणी असणारे जे नेतृत्व आहे ते उच्च पात्रतेचे काम करणारे लोक असतात. But the disciples of the Lord Jesus Christ who became apostles, they are all just fishermen. Many of them were fishermen. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य आहे आम्ही पाहतो कशा प्रकारे ते मासे धरणारे होते. So is a leader born or is he made a leader? आणि मग जो नेता आहे तो जन्मापासूनच नेता असतो की तो त्याला नेता बनवलं जातं. Yeah, a spiritual leader is both born and made a leader. आणि म्हणून एक आत्मिक नेतृत्व करणारा व्यक्ती हा जन्मापासून देखील असतो आणि त्याच्यानंतर देखील त्याला घडविले जाते. I mean, he has to be a born again person to be a leader, and he has to go through a training to be a leader. याचा अर्थ असा आहे त्याचा नवीन जन्म होणं गरजेचं आहे आणि तदनंतर त्याचं परीक्षण होणं देखील गरजेचं आहे एक आत्मिक पुढारी होण्याकरिता. When we look at Ephesians in chapter 4 ज्यावेळेस आम्ही इफिसकरास पत्र ह्याच्या 4थ्या अध्यायामध्ये पाहतो and verse number 11, we see there as pastor, teachers or shepherds or elders. आणि त्या 11व्या वचनामध्ये आम्ही विशेष करून पाहतो की ते पालक आणि शिक्षक याचं वर्णन केलेलं आहे. They are people to whom they are called the gifted men of God, men to whom God has given the gift of being leaders. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो देवापासून अशा प्रकारे आत्मिक दान प्राप्त झालेली ही माणसं आहेत. Like any other gift, natural gifts that we get, it has to be developed in their life. So also our spiritual gifts. आणि म्हणून जे नैसर्गिक दान आम्हाला प्राप्त होतात त्याला कशा प्रकारे त्याच्यावर जर आम्ही प्रशिक्षण केलं, प्रॅक्टिस केलं तर ते अधिक प्रज्वलित दिसतील. त्याच प्रकारे आमचं आत्मिक वरदान देखील तशा प्रकारे आहे. But this development that you have, or the schooling of a shepherd that we are going to look at, परंतु जो पुढारी आहे, आत्मिक पुढारी आहे, त्याच्या शिक्षणाच्या संदर्भात आम्ही विशेष करून पाहत असताना are those who have received the gift from God and developed that gift in the presence of the Lord. आणि म्हणून देवापासून प्राप्त झालेलं वरदान आणि विशेष करून देवाच्या समक्षतेमध्ये त्याच्या कशा प्रकारे त्याला डेव्हलप करण्यात आलेलं आहे. They have to be trained in the school of God. देवाच्या शाळेमध्ये त्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. This morning our brother Sunil Abbott was saying about Bible schools and Bible colleges. This is not the training you receive in Bible school or Bible colleges, but this training of a shepherd you get in the school of God, in the presence of God. आजच्या सकाळी ब्रदर अल्बर्ट सुनील हे म्हणत होते कशा प्रकारे बायबल स्कूल आणि इतर बद्दल ते बोलत होते. परंतु मला सांगू द्या कशा प्रकारे देवाच्या शाळेमध्ये एक आत्मिक पुढारी कशा प्रकारे घडविला जातो. We go to a school or a college in order to learn something. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये काही गोष्टी शिकण्याकरिता आम्ही जातो. Is that not true? हे सत्य नाही का? You always go there to learn something. त्या ठिकाणी नक्कीच काही शिकण्यासाठी जातो. But in the school of God, परंतु देवाच्या शाळेमध्ये there is first an unlearning that we have to do before we go into the learning process. आणि म्हणून शिकण्याच्या प्रशिक्षणामध्ये जायच्या अगोदर आम्हाला कशा प्रकारे स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. So a shepherd should be a person, as our brother was saying this morning, to be a teachable person. आणि म्हणून आज सकाळी जसे बंधू म्हणत होते की एक मेंढपाळ कोण असायला पाहिजे असा जो शिकण्यास तयार आहे. Very often the leaders have an attitude that they already know everything. आणि नेतृत्व करणारे जे पुढारी आहेत त्यांची अशी समज असते की त्यांना सर्व ठाऊक आहे. They don't want to be taught. आणि म्हणून आता त्यांना शिकण्याची गरज नसते. Brother, don't talk about anything about eldership. बंधू वडिलाच्या संदर्भामध्ये काय शिक्षण देऊ नका. Say whatever you want, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, but don't talk about
elders. परंतु वडिलांबद्दल बोलू नका. We don't want to listen about ourselves. आम्हाला स्वतःबद्दल ऐकून आम्ही घेऊ शकत नाही. Talk about everybody else if you want. आणि बाकी सर्वांबद्दल तुम्ही बोला. And now that's become the habit of elders. They talk only about others. आणि म्हणून आता वडिलांची अशी सवय झालेली आहे ते फक्त दुसऱ्यांबद्दलच बोलतात. Yeah, you make a mistake, तुम्ही जर एक चूक केली you're sure that that message will come next time. आणि मग फक्त समजा दुसरा संदेश तुमच्यावरच आला. I was talking to our brother Godly last night for some time. आणि काल रात्री थोडा वेळ मी बंधू गॉडले यांच्यासोबत बोलत होतो. Yeah, he was telling in the assembly where he was, the elders said, don't talk about elders. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या मंडळीमध्ये होते तिथे वडील असे म्हणले वडिलांबद्दल बोलू नको. You know, once I was attending a wedding. आणि एक वेळेस मी अशा प्रकारे एका विवाह सोहळ्यासाठी गेलो. Yeah, and then there was something happened there. आणि त्या ठिकाणी काहीतरी झालं. The young people did something. I don't know what it was. आणि तरुण लोकांनी काहीतरी केलं मला माहित नाही काहीतरी झालं त्या ठिकाणी. And then the comment that brother made there was, the young brother made a comment like this. आणि त्या ठिकाणी एक तरुण बंधू अशा प्रकारे तो बोलला. Tomorrow morning, our message, that was on a Saturday. So he's saying, tomorrow morning, 100% you're going to listen to this. आणि म्हणून तो शनिवार होता पण तो असं म्हणला उद्या 100% तुझ्यावर संदेश येणार आहे. No doubt. काय याच्यावरती डाऊट नाही. By experience they know ये तो आने वाला है. हा अनुभवाने त्यांना माहिती आहे उद्या संदेश हा माझ्यावरच आहे. Now don't talk about me, talk about everybody else. And you hear it. माझ्याबद्दल बोलू नका बाकी सर्वांबद्दल बोला. Elders or spiritual leaders should have the quality of learning. आणि म्हणून जे आत्मिक नेतृत्व करणारे आहेत त्यांचं एक स्वभाव पाहिजे ते शिकणारे असे असायला पाहिजे. I want you to turn to Moses, the life of Moses. आणि मोशेच्या जीवनाकडे आम्ही पाहूया. We are going to take examples from the scripture, glean from the scriptures the shepherds that God raised up. पवित्र शास्त्रामधून काही उदाहरण आम्ही पाहूया असे मेंढपाळ जे ज्यांना प्रभूने उभं केलं. Acts chapter 7 and verse number 22. प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय आणि त्याचे 22वे वचन. प्रेषित याचा 7वा अध्याय आणि त्याचे वचन 22. Anybody who gets it can read that. ज्यांना भेटलं त्यांनी वाचावं. मीच वाचतो मला भेटलं. मोशेला मिस्री लोकांच्या सर्व विद्येचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. He was mighty in words and in deeds. तो कशा प्रकारे भाषणात व कृतीत पराक्रमी होता. Moses was brought up by his mother in the palace. आणि राजमहालामध्ये मोशेची वाढ त्याच्या आईच्या द्वारे झालेली आहे. And Moses came to know very clearly, he was educated in all the wisdom of the Egyptian. आणि मोशेला आता समजून चुकले की मिस्राच्या सर्व शिक्षणामध्ये तो कशा प्रकारे उच्च असा आहे. He was raised up in Pharaoh's palace to become the Pharaoh of Egypt. फारोच्या महलामध्ये त्याला दुसरा फारो बनण्याकरिता कशा प्रकारे प्रशिक्षण देण्यात He आले. was going to rule over Egypt. तो आता मिस्रावर राज्य करणार आहे. He was brought up and he learned all the wisdom of Egypt. आणि त्या ठिकाणी त्याची वाढ झाली आणि मिस्राचं सर्व ज्ञान त्यांनी शिकून घेतलेलं आहे. And not only did he learn the wisdom of Egypt, but also he was a mighty person. फक्त त्याने मिस्राचं ज्ञान घेतलं एवढंच नाही परंतु तो सामर्थ्यशाली व्यक्ती होता. But then his mother would teach him that he was going to be one who was going to feed the people of God. परंतु त्याच्या आईने त्याला शिकवलं तो असा व्यक्ती होणार आहे जो त्याच्या लोकांना सांभाळणार आहे. His mother imbibed in him the truth that he was one who was delivered and a miracle that God performed to be him for him being raised up in the palace. आणि म्हणून त्याच्या आईने त्याला हे समजून दाखवलं होतं की कशा प्रकारे तुझी सुटका करण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे राजमहालामध्ये तुझी वाढ झालेली आहे. And Moses knew that he was the chosen of God. आणि मोशेला समजून चुकलं की देवाने त्याची निवड केलेली आहे. So when an opportunity came, आणि मग ज्यावेळेस संधी आली, when he saw an Egyptian and fighting with an Israelite, आणि मग ज्यावेळेस त्यांनी पाहिलं कशा प्रकारे मिस्री आणि इस्रायल भांडत आहे, we know what he did. आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं. He showed that he was mighty indeed. आणि त्यावेळेस त्यांनी दाखवलं की तो कृतीमध्ये खूप सामर्थ्यशाली आहे. He thought his time was come. त्याला आता समजलं की आता वेळ आलेली आहे. He thought what he learned was enough. आणि आता तो समजला की आता जे शिकलं पुरेसं आहे. So he killed that Egyptian. आणि त्या मिस्राच्या माणसाला त्यांनी मारून टाकलं. With that he realized, he thought that the children of Israel who are in captivity,
He thought that they will understand that God has now raised a deliverer for them. आणि त्याची अशी समजबुद्धी होती, आता इस्रायल लोकांना हे कळून चुकल की कशा प्रकारे मलाच तुमची सुटका करण्याकरिता नेमण्यात आलेला आहे. Because the one who's going to be the Pharaoh was the one who killed an Egyptian. परंतु ज्यांनी त्याला मारलं, त्या एका व्यक्तीला मारलं, तो कशा प्रकारे एक मिस्री होता. You know, he failed in that. मला ठाऊक आहे का, तो त्याच्यामध्ये नापास झाला. Because when two Israelites fought, कारण ज्यावेळेस दोन इस्रायली भांडत होते, when he went to interfere with them and used the things that he learned mighty in his word and he spoke to them. आणि ज्यावेळेस तो त्यांची मध्यस्थी करण्यामध्ये गेला, त्याचे सर्व ज्ञान आणि सर्व बल घेऊन ज्यावेळेस तो मध्ये गेला, He said, who made you a judge over us? ते म्हणले, तुला आमच्यावर न्यायाधीश कोणी नेमलं? Are you going to deal with us like you dealt with the Egyptian? मग तू मिस्रासोबत जसं वर्तन केलं तसं तू आमच्यासोबत पण करणार काय? You know, Moses had to flee from that place. तुम्हाला माहिती आहे का, मोशे त्या ठिकाणाहून पळून गेला. All that he learned there in Egypt, आणि सर्व मिस्रामध्ये जे तो शिकला, God made him unlearn it during those 40 years that he spent in the wilderness. 40 वर्ष त्या अरण्यामध्ये देवाने ते सर्व त्याला विसरण्यास त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. The Lord does not want the wisdom of this world when you are in spiritual leadership. ज्यावेळेस आम्ही आत्मिक नेतृत्वामध्ये आहोत, त्यावेळेस जगाच्या ज्ञानाचा वापर आम्हाला करता येत नाही. When we look at 1 Corinthians chapter 1 and chapter 2, ज्यावेळेस आम्ही पहिली कोरिन्थीकरास पत्र पहिला अध्याय आणि त्याचं दुसरं वचन वाचतो, there we read Apostle Paul talking about that he is not using the wisdom of this world. त्या ठिकाणी प्रेषित पाऊल म्हणत आहे की तो जगाचं ज्ञान त्या ठिकाणी त्याचा वापर करत नाही. Neither the wisdom of words. किंवा जे शब्द, त्याचा शब्द प्रयोग देखील जगाचा नाही. I don't want to read those verses, but I will just point out that. मी ते वचन वाचत नाही, परंतु त्यावरती मी कशा प्रकारे स्पर्श करू इच्छित आहे. 1 Corinthians chapter 1 verse 17, not the wisdom of words, but lest the cross of Christ should be made of no effect. पहिला अध्याय 17 वचनामध्ये असं सांगले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्य चातुर्याने सांगण्यास पाठवलेला नाही. Yeah. Then again in verse 20 he speaks about not the wisdom of this world. आणि पुन्हा 20व्या वचनामध्ये कशा प्रकारे जगाचे ज्ञान त्याच्याबद्दल तो बोलत आहे. Chapter 2 verse 1, verse 4, verse 5, verse 6, verse 13, it's all talking about how the wisdom of this world is of no use when you come into your spiritual ministry. दुसरा अध्याय पहिला वचन 4, 5, 14, 15 ह्या वचनामध्ये कशा प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, जगाचं ज्ञान ह्या संदर्भामध्ये आम्हाला वापरता येत नाही. Who then teaches a spiritual leader? आणि म्हणून आत्मिक नेतृत्वाकरिता कोण आम्हाला शिकविते? Who can teach to us these spiritual things? या आत्मिक गोष्टी कोण बरं आम्हाला शिकवू शकते? Chapter 2 and verse number 13. दुसरा अध्याय आणि त्याचं 13वं वचन, ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेले शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक गोष्टींबरोबर आत्मिक गोष्टींची संतती लावून सांगतो. The Holy Ghost teaches. पवित्र आत्मा शिकवितो. The Holy Ghost teaches us. पवित्र आत्मा मला शिकवितो. That's a responsibility now. That's a function of God the Spirit to teach the saints of God. आणि आता देव जो पवित्र आत्मा, त्याची ही जबाबदारी आहे की तो देवाच्या संतांना शिकवणार. The Lord Jesus Christ said about the Comforter that was to come, He shall teach you all things. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो सांत्वन करणारा जो येणार आहे, तो कशा प्रकारे सर्व गोष्टी तुम्हाला शिकवतील त्याच्याबद्दल तो बोलला. And He will guide you into all truth. आणि सर्व सत्यामध्ये तो तुम्हाला पुढे नेईल. Not some truths here, some truths there. He will guide you in all truth. That's the function of the Holy Spirit of God. अर्ध सत्य इथं, अर्ध सत्य तिथं असं नाही, तर संपूर्ण सत्यामध्ये तो कशा प्रकारे मार्गदर्शन करेल. Moses had to spend 40 years मोशेला 40 वर्ष घालवायला लागले. unlearning what he learned. ज्या काही गोष्टी तो शिकला त्या सगळ्या कशा प्रकारे अशिक्षितासारखे झाल्या. And learning in the presence of God to be a shepherd. आणि देवाच्या सान्निध्यामध्ये बसून तो शिकला की कशा प्रकारे कशा प्रकारे मेंढपाळ व्हायचं आहे. After that 40 years, त्यानंतर 40 वर्षानंतर now God tells Moses to go to deliver his people. आता देव मोशेला सांगतो, आता तुझ्या लोकांची सुटका करण्याकरिता तुझा. Exodus chapter 3 and verse 10 he says, I will send thee to Pharaoh. आणि निर्गम 3 आणि 10 मध्ये परमेश्वर बोलला, मी तुला फारोच्या पुढे पाठवीन. What does Moses reply? मोशे त्या ठिकाणी काय उत्तर देत आहे? Who am I, Lord? मी कोण आहे प्रभू?
Who am I? मी कोण आहे? Mighty indeed he was. तो कशा प्रकारे तो कृतीमध्ये थोर होता. After 40 years, now he says, who am I? तो 40 वर्षानंतर तो बोलत आहे, मी कोण आहे? Then the Lord says, you will go and speak. परमेश्वर बोलला, तू जाऊन बोल. Then the Moses says, I am one who cannot know, who does not know to speak. आणि मग मोशे म्हणला, मला तर बोलता येत नाही. Mighty in words. जो शब्दामध्ये उक्तीमध्ये थोर असा होता. One who now says that I cannot speak. आणि आता असा तो बोलत आहे की मला बोलता येत नाही. Brothers and sisters, my dear brothers, माझ्या प्रिय बंधूंनो, how often we think we know everything. किती अनेक वेळेस आम्ही असं समजतो की आम्हाला सर्व येतं. Spiritual leaders should be those who are willing to learn in the school of God. आत्मिक नेतृत्व करणारे असे आहेत की जे देवाच्या शाळेमध्ये शिकणारे असे आहेत. The first 40 years of Moses, मोशेचे पहिले जे 40 वर्ष होते, he thought he was somebody. त्याला असं वाटलं की तो काहीतरी आहे. The second 40 years of Moses, दुसरा त्याचं 40 जे वर्ष आहेत, he learned he was nobody. तो हे शिकला, तो काहीच नाही. The third 40 years of Moses, आणि तिसरे जे 40 वर्ष आहेत, he learned that God is everybody. तो हे शिकला की देव सर्व काही आहे. From a somebody to a nobody, to learn that God is one who is over all, the one who ruleth over all, that he is everybody to him. जो समजत होता मी काहीतरी आहे, नंतर समजला मी काहीच नाही, मग नंतर त्याला हे समजलं की सर्व काही करणारा तोच सामर्थ्यशाली देव आहे. या गोष्टी तो शिकला. As we heard again this morning, आज सकाळी पुन्हा एकदा मी ऐकलं, the 40 years that Moses spent in the wilderness, 40 वर्षे ज्या अरण्यामध्ये मोशेने घालविले, we know nothing about. त्याच्याबद्दल त्याला काहीच ठाऊक नाही. We know very less about. आम्हाला त्याच्याबद्दल खूप थोडं ठाऊक आहे. Because before he was called to lead the people of God, कारण देवाच्या लोकांना बोलवण्याच्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या, he had a private life with the Lord. त्या ठिकाणी प्रभू सोबत त्याचं वैयक्तिक जीवन आम्हाला पाहावयास मिळतं. And so as spiritual leaders, we should be able to spend a private life in the presence, learning from the Lord. आणि आत्मिक नेतृत्व करणारे आम्ही जे आहोत, आम्ही प्रभू सोबत एक वैयक्तिक वेळ घालवणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही त्याच्यापासून शिकू. And so here we see Moses going through that process of learning in the school of God. आणि आम्ही मोशेच्या जीवनात पाहतो कशा प्रकारे तो देवाच्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेत आहे. Not only in those 40 years that he was in the wilderness. फक्त ते 40 वर्ष तो ज्या अरण्यात होता तेवढंच नाही. The next 40 years, नंतरचे 40 वर्ष he continued to learn how the Lord is the one who leads his people. तो पुन्हा सातत्याने शिकत गेला की देव त्याच्या लोकांना कशा प्रकारे चालवितो. It is God who leads. देव जो चालवणार आहे. As a brother mentioned this morning, आजच्या सकाळी जसं बंधूने सांगितलं, you are in the place of God. तुम्ही देवाच्या स्थानी आहात. What an awesome responsibility that is. किती मोठी गंभीर जबाबदारी आहे. When you are a spiritual leader, you are taking the place of God. ज्यावेळेस आत्मिक नेतृत्व आम्ही करणारे आहोत, आम्ही देवाचं स्थान घेतो. You remember what God said to Moses? तुम्ही लक्षात ठेवा परमेश्वर मोशेला काय म्हणाला. When he said, I'm of a stammering lip. तो म्हणाला मी तर जड ओठांचा मनुष्य आहे. The Lord said, I will be with your mouth. मग प्रभू म्हणाला मी तुझं मुख होईल. Moses continued to say and about what his difficulty. आणि म्हणून मोशेचे अशक्तपणा मोशे बोलत गेला परमेश्वरासमोर. And the Lord said to Moses like this. परंतु परमेश्वर मोशेला असं म्हणाला, Behold, your brother Aaron is coming. बघ मागून तुझा भाऊ आरोन येत आहे. He shall be your mouth. तो तुझं मुख होईल. But you shall be my mouth. पण तो म्हणतो तू माझे मुख होशील. You will be my mouth. तू माझे मुख होशील. We are the ambassadors of Christ. आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत. We are people who represent him. आम्ही असे लोक आहोत जे देवाचे प्रतिनिधित्व Or in करणार other आहोत. words, we have been given the place where he would play that role. आणि म्हणून आम्हाला ते स्थान देण्यात आलेले आहे ज्या स्थानी तो कशा प्रकारे कार्य करतो. In 40 years of Moses, he learned not about the work of what the man was, but he learned how the man should work. 40 वर्षामध्ये तो हेच त्या ठिकाणी शिकला नाही की मनुष्य कसा काम करतो, पण देव कशा प्रकारे मनुष्याच्या द्वारे काम करतो हे तो शिकला. The private life that you or me should be spending
with the Lord. आणि जे वैयक्तिक गुप्त जीवन जे देवासोबत आम्ही घालवलं पाहिजे. We read about Paul. आम्ही पावलाबद्दल वाचतो. He was called into service. त्याला कशा प्रकारे सेवेत पाचारण झालेलं आहे. Very clearly the Lord tells him what his service is going to be. स्पष्ट प्रकारे त्याची सेवा काय परमेश्वराने दाखवली. And about Paul we read that he had many things that he can be proud about. आणि पावलाच्या जीवनात अनेक अशा गोष्टी होत्या ज्याबद्दल तो घमंड करू शकला असता. He says that he was a Jew of Tarsus, तो त्याचा सांगितलेलं आहे की तो तार्सस इथला यहुदी होता. a citizen of no mean city. आणि अशा प्रकारे एक मोठं शहर आम्हाला पाहायला We मिळतं. read that in Acts chapter 21. आणि आम्ही प्रेषित 21 मध्ये वाचतो. In Acts chapter 22 there we read about him that he was the Jew of Tarsus. आणि आम्ही 22 मध्ये वाचतो कशा प्रकारे तो तार्ससचा यहुदी आहे. He learned at the feet of Gamaliel. गमलेल्याच्या चरणामध्ये बसून तो शिकला. He was taught according to the perfect manner of the law. आणि नियमशास्त्राचे पूर्ण गोष्टी तो शिकला. He was zealous towards God. आणि देवाबद्दल ईर्ष्यावान असलेला होता. 2 Corinthians chapter 11 we read about him as the Hebrew of the Hebrews. दुसऱ्या करीत 11 मध्ये आम्ही पाहतो तो इब्रायनचा इब्री होता. He was circumcised the 8th day, he says in Philippians. फिलिपीन्स मध्ये आम्ही वाचतो 8व्या दिवशी त्याची सुंता झालेली आहे. The Hebrew of the Hebrews. इब्रायनचा इब्री. And touching the law, he was a Pharisee. आणि नियमशास्त्राच्या संदर्भात तो परुषी होता. He went through the school of God. तो देवाच्या शाळेच्या प्रशिक्षणातून गेला. In the life of Paul, he was in Arabia. आणि पाऊलाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो तो अरेबिया या भागामध्ये होता. We know nothing about what happened during that period. त्या वेळेमध्ये काय घडलेले आम्हाला कोणालाच ठाऊक नाही. The private time that Apostle Paul spent with the Lord. प्रेषित पाऊलाने एकांत समय जो प्रभू सोबत घालवलेला आहे. In privacy, nothing is known about that period. आणि एकांत वासाचा विषय कोणालाच ठाऊक नसतो. The spiritual leaders जे आत्मिक नेतृत्व करणारे आहेत have to learn in the school of God. त्यांना देवाच्या शाळेमध्ये शिकणं गरजेचं आहे. Then Paul would say like this. पाऊल अशा प्रकारे बोलू शकतो. All that I have to boast about, they are done. आणि तो आता म्हणतो ज्या गोष्टी मला प्रौढी मिळवण्यासारख्या आहेत ते कसे केर कचरा आहेत. I am what I am by the grace of God. मी जो काय आहे तो देवाच्या कृपेच्या द्वारे आहे. I can do all things through Christ. आणि ख्रिस्ताच्या द्वारे मी सर्व करण्यास समर्थ आहे. Myself, I am nothing. परंतु मी जो आहे तो काहीच नाही. Very often we as spiritual leaders consider ourselves as something. अनेक वेळेस आम्ही जे नेतृत्व करणारे आहोत असं मला वाटतं आम्ही काहीतरी आहोत. Brothers, we need to go through that spiritual, to the school of God. माझ्या प्रिय बंधूंनो या आत्मिक देवाच्या आत्मिक शाळेच्या प्रशिक्षणातून जाण्याची गरज आहे. We know about David. आम्हाला दाविदाबद्दल ठाऊक आहे. Before he became a leader of God's people, he was a shepherd. अशा प्रकारे लोकांचा नेता होण्याच्या अगोदर आम्ही त्याला मेंढपाळ म्हणून पाहतो. How much do we know about David's life as a shepherd? आणि दाविदाचं जीवन ज्यावेळेस तो मेंढपाळ होता आम्हाला किती ठाऊक आहे बरं. Very little do we know about that. खूप थोडं आम्हाला त्या जीवनाबद्दल माहित आहे. Very little do we know about that. त्या जीवनाबद्दल थोडं माहित आहे. The time that David spent with the Lord while he was feeding the sheep. ज्यावेळेस दावीद आपल्या मेंढरांना वेळ घालवत होता देवासोबत वेळ घालवत होता तो वेळ खूप थोडा होता. While his brethren were those in the military and serving the army, here was David, about whom we know nothing while he was doing his shepherd. त्यावेळेस त्याचे भाऊ कशा प्रकारे त्या सैन्याच्या ह्या ठिकाणी सैन्याचं काम करत होते परंतु दाविदाचं जे जीवन वैयक्तिक आहे त्याबद्दल मला जास्त ठाऊक नाही. We read in 2 Samuel chapter 7 and verse number 8. आणि दुसरे शमूएल 7वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो. When the Lord speaks about his servant David. त्यावेळेस परमेश्वर दाविदाबद्दल बोलतो. We read that verse. आम्ही ते वचन वाचूया. दुसरे शमूएल chapter 7 and verse number 8. त्याचा 7वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. दुसरे शमूएल 7 आणि वचन 8. तर आता माझा सेवक दावीद ह्या सांग सेनाधीश परमेश्वर म्हणतो तू माझ्या प्रजेचा इस्रायलाचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले. From following the sheep to be made the ruler of his people. मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना मी तुला आणले. During this time when he was following the sheep, या वेळेमध्ये ज्यावेळेस तो मेंढरांच्या मागे होता the Lord was preparing David to become the ruler of Israel. परमेश्वर दाविदाची तयारी करत होता इस्रायलाचा नेता होण्यासाठी.
when the Lord was going to bring him as the ruler of Israel. त्यावेळेस परमेश्वर दावीदाला इस्रायलाचा राजा म्हणून प्रस्थापित करणार होता. There we read about David's work that he did in private. आणि त्या ठिकाणी आम्हाला समजतं जे एकांत वेळ त्याने घालवला त्याच्याबद्दल तिथं उल्लेख केलेला आहे. There we read in private, David was one who slew a lion and a bear. आणि त्या ठिकाणी मग तो वैयक्तिक जीवनामध्ये साक्ष देतो की कशा प्रकारे त्यावेळेस त्यांनी एक सिंहाला आणि अस्वलाला ठार केलेला आहे. Before David was sent to kill Goliath, गोलियातला मारण्याच्या पाठवताच्या अगोदर, before he could kill Goliath in public, जगाच्या लोकांच्या समोर गल्ल्याताला मारण्याच्या अगोदर God trained him in private to kill the lion and the bear. देवाने वैयक्तिकरित्या एकांत समिती त्याला प्रशिक्षण दिलं सिंहाला आणि अस्वलाला कसं ठार करायचं. How very important it is for us to be in the school of God in private, learning what the Spirit of God teaches. आमच्यासाठी किती गरजेचं आहे परमेश्वराच्या शाळेमध्ये असा एकांत वेळ घालून त्याच्यापासून शिकणं की तो आम्हाला काय शिकवू इच्छित आहे. We heard about our Lord Jesus Christ as His servant. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जो देवाचा सेवक आहे त्याबद्दल आम्ही ऐकलं. He also went through the schooling. आणि तो देखील प्रशिक्षणाच्या या वेळेतून गेला. That's what we heard this morning. तेच आम्ही आजच्या सकाळी ऐकलं. Morning by morning, He wakened me to speak to my ear. रोज सकाळी तुम्हाला त्याचं वचन ऐकावयास जागे करीतो. Isaiah chapter 50 and verse 4. यशाया ह्याचा 50वा अध्याय आणि त्याचं वचन 4. Every morning, दररोज सकाळी, morning after morning, रोज सकाळी the Father would speak to the Son पिता पुत्रासोबत बोलणार आहे. what He would do on that day. त्या दिवशी तो काय करणार आहे. When the Lord Jesus Christ said, I do the will of God. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बोलला मी पित्याची इच्छा करीतो. I work, मी कार्य करतो my Father works. आणि माझा पिता देखील कार्य करीत आहे. Because he was doing what he was hearing morning by morning. कारण तो ते करत होता जे रोज आणि रोज सकाळी तो पित्यापासून जे ऐकत होता. So the first aspect, the feature of a spiritual leader is that he is one who would learn in the school of God. म्हणून आत्मिक नेतृत्व करणाऱ्याचा पहिला जो गुण स्वभाव आहे तो हे आहे तो देवाच्या शाळेमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. This second feature of a godly, for a spiritual leader, आणि एक आत्मिक नेतृत्व करणाऱ्याचा दुसरा जो गुण स्वभाव आहे is the suffering of a shepherd. त्या मेंढपाळाचं सहन करणं आम्ही पाहतो. We heard about that once again this morning. आज सकाळी पुन्हा आम्ही ते ऐकलेलं आहे. The suffering of a shepherd. त्या मेंढपाळाचं दुःख सहन. The schooling of a shepherd. त्या मेंढपाळाचं प्रशिक्षण. When we come to 1 Peter in chapter 5 and verse 1, which we read yesterday evening. काल आम्ही पहिले पेत्राच्या 5व्या अध्यायामध्ये जे वचन ज्यावेळेस वाचलं. Apostle Peter, before he addresses the elders, the first thing he tells them is to remind them of the sufferings of Christ. आणि त्या ठिकाणी प्रेषित पेत्र कशा प्रकारे जी सर्वात प्रथम गोष्ट सांगत आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सणाचं तो स्मरण करून देत आहे. Look at chapter 5 and verse 1. 5वा अध्याय आणि पहिले वचन बघा. ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा वाटेकरी. Yeah, the sufferings of Christ, he brings that before he speaks to the elders. आणि वडिलांच्या समोर गोष्टी बोलण्याच्या अगोदर तो ख्रिस्ताच्या दुःखाच्या संदर्भात सांगत आहे. In fact, in the first epistle of Peter, in every chapter, you read about suffering. पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये आम्ही अनेक वेळेस या दुःख सहनाबद्दल वाचतो. In every chapter, you read the sufferings of Christ. प्रत्येक अध्यायामध्ये ख्रिस्ताचं दुःख सहन आहे. In its various aspects, I don't want to deal with that. आणि वेगवेगळे त्याचे पैलू आहेत ते आम्ही पाहणार नाही. So Peter was bringing forth the suffering of Christ to make us understand that in the spiritual leadership there has to be and there will be suffering. आणि या ठिकाणी पेत्र कशा प्रकारे आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन ठेवत आहे जेणेकरून जे आत्मिक पुढारी आहेत त्यांनी समजणं गरजेचं आहे की दुःख सहन होणारच.
There is sufferings that the Lord Jesus Christ went through. असे दुःख सहन यामधून प्रभू येशू ख्रिस्त गेला. Because he went through that sufferings, he did not stop from doing what he came here to do. त्या दुःख सहनामधून जात असताना जे ते करत होता ते करण्यास त्यांनी थांबवलं नाही. And so also as spiritual leaders, there are sufferings that we have to go through, and you should be glad to do that. आणि म्हणून आत्मिक नेतृत्व करणारे जे तुम्ही दुःख सहनातून जात आहात ते त्याच्याबद्दल आनंद करावा की आम्ही या दुःख सहनातून जात आहोत. It is not an easy life. आणि म्हणून हे एक सोपं जीवन नाही. As I said yesterday, it's not something that you can sit back and relax and make others do. जसं मी काल तुम्हाला सांगितलं खुर्चीच्या वर बसून अशा प्रकारे आरामात दुसऱ्यांना अशा प्रकारे हे कर ते कर हे सांगणं एवढं सोपं नाही. Those who want to be spiritual leaders should be willing to suffer for the sake of the sheep of God. त्यांना आत्मिक नेतृत्वामध्ये समोर यायचं आहे. कशा प्रकारे प्रभूसाठी दुःख सहन करणं गरजेचं आहे. Do we have sufferings that we go through because of feeding the sheep? आम्ही ह्या मेंढरांना चारण्याच्या मागे जात असताना अशा प्रकारचे दुःख सहन आमच्या जीवनात आहेत का? Normally, before I get into the subject, I take a session to speak about the sheep. आणि मी ज्यावेळेस विषय असा समोर ठेवण्याच्या अगोदर मी एका मेंढराबद्दल बोलत असतो. There are certain characters of the sheep that we should know in order to understand the features of the shepherd. आणि मेंढपाळाचं जे गुण स्वभाव आहे ते समजण्यासाठी अगोदर आम्हाला जो मेंढरू आहे तो कसा आहे ते समजणं गरजेचं आहे. But I don't have time for that. परंतु त्याकरिता मला वेळ नाही. So let me go ahead with this. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टींबद्दल पुढे जाऊया. The shepherd has to go through suffering. मेंढपाळ ह्या दुःख सहनामधून गेला पाहिजे. How does the shepherd take the sheep to the pastures? मेंढपाळ कशा प्रकारे बरं ह्या मेंढरांना त्या हिरव्यागार कुरणात तो घेऊन जातो? He leads me to green pasture. तो मला हिरव्यागार कुरणामध्ये घेऊन जातो. From where will he find the green pasture? कुठं बरं त्याला हे हिरवगार कुरण सापडतं? He takes the sheep to the pastures, त्या मेंढराला तो त्या कुरणात घेऊन जातो. and the sheep start feeding on those grass that is there. आणि तिथं मेंढर आता असलेलं गवत कशा प्रकारे चरत आहे. And as it gets over, he leads them ahead and ahead and ahead. आणि तिकडचं गवत संपल्यानंतर मग दुसरीकडे पुढं तो घेऊन जातो. The pasture of that area is over. आणि मग नंतर त्या भागाचं हिरवगार कुरण ज्यावेळेस संपतं, Where will he take them the next day? मग आता दुसऱ्या दिवशी तो कुठं घेऊन जाणार? After bringing the sheep back into its fold, आता पुन्हा त्यांना मेंढवाड्यात किंवा आपल्या कळपात पुन्हा आणताना, after taking care of whatever problem that sheep has when it comes back, पुन्हा ज्यावेळेस तो माघारी आलेल्या आहे सगळ्या समस्यांना हाताळत असताना, and in the night he has to go out. आणि आता रात्री त्याला पुन्हा बाहेर जायचं आहे. Now he goes to a farer place. आता तो लांब ठिकाणी जाणार आहे. He has to see where the pastures are there. आणि त्याला शोधून काढायचं की हिरवगार कुरण कुठं आहे. Because the next morning he has to take the sheep out. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आता मेंढरांना तिथे घेऊन जायचं He आहे. has to make sure that the sheep is fed. आणि म्हणून त्याला खात्री करून यायची आहे, खात्री करणार आहे की आता मेंढरांना चारायचं आहे. So the night he would go in search of pasture. आणि म्हणून रात्री कशा प्रकारे हिरव्यागार कुरणाला तो शोधण्यासाठी निघेल. So this job of spiritual leadership, आणि आता ही जबाबदारी आत्मिक नेतृत्व करणाऱ्याची आहे. it's a day and a night job. सकाळी आणि रात्रीची ती वेळ आहे. It is not just a little job. तो फक्त एक थोडा वेळ नाही. It is a day and a night job. ती रात्र आणि सकाळ मधला तो ती सेवा आहे. To feed the sheep of God. देवाच्या मेंढरांना चारणं. It's a tough job. हे खूप कठीण काम आहे. It is not only fighting against the lion and the bear, फक्त सिंह आणि अस्वलासोबत युद्ध आहे एवढंच नाही. but also going and looking at the pastures that he has to feed the sheep with. परंतु मेंढरांना चारण्याकरिता रात्रीचं बाहेर जाऊन ते हिरवगार कुरण शोधायचं आहे. During the summer time, आणि उन्हाळ्याच्या दिवसात there are drought. त्या ठिकाणी दुष्काळ असतो. There is no pastures to feed the sheep. आणि मेंढराला चारण्याकरिता हिरवगार कुरण नाही. What does he do with the sheep? आता त्या मेंढरांसोबत तो काय करणार? Can he say, okay, today the sheep will not have food? तो असं म्हणाल का आज मेंढरांना ते बगैर जेवताच राहतील? Can he do that? तसं तो करू शकतो का? No. नाही. You know, during the summer time, the shepherd takes the sheep to far off land. उन्हाळ्याच्या सुट्टीत हा मेंढपाळ त्याच्या मेंढरांना एक दूर देशात घेऊन जातो. He is not going to come back like he does during the pasture time,
come back to the fold. आणि तो आता दरवेळेस अशा प्रकारे रात्री त्यांना घेऊन परत येतो. आता तो परत दररोज रात्री येणार नाही. He moves forward, he goes ahead and ahead and ahead. आणि तो पुढं 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 चालत जातो त्यांना घेऊन. But in the night, what does he do? मग आता रात्रीच्या वेळेस तो काय करतो? There are the wild animals that will take away the sheep. त्या ठिकाणी हिंस्र जनावर आहेत आजूबाजूला. After feeding the sheep, मग आता मेंढराला चारण्यानंतर after keeping them together, आणि आता त्यांना सोबत ठेवल्यानंतर he will find the place where there are thorny bushes. आणि मग आता तो अशी जागा शोधून काढेल की ज्या ठिकाणी काटे आणि कुसळे आहेत. Thorny branches of trees. आणि असे झाडाच्या झाडांमध्ये आता काटे आणि कुसळे आहेत. He'll cut them. आणि त्याला तो कशा प्रकारे तोडणार. He'll put it around the sheep. आणि त्या मेंढरांच्या त्याला आजूबाजूला ठेवणार. All around the sheep, he will cover them with these thorny bushes, so that the wild animals will not come. आणि जे काटे आणि कुसळे आहेत त्या मेंढरांच्या अवतीभोवती त्याचं सरोवर करून त्यांना तो आतमध्ये सुरक्षित ठेवणार. He'll make a small entrance for the sheep to get inside. आणि एक छोटंसं दार ठेवल ज्याच्यामुळे ते मेंढर आतमध्ये येतील. There he will sleep. त्या ठिकाणी तो झोपेल. On that place where you can enter, so that no other wild will enter inside, he sleeps on that entrance and protects the sheep. अशी जागा ज्या जागेतून आता आत येणार आहे त्या ठिकाणी तू झोपेल, जेणेकरून आता आतमध्ये कोणाला येऊ देणार नाही. You remember when the Lord Jesus Christ was born? तुम्हाला आठवतं का ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. The angels appeared to the shepherd in the night time. आणि रात्रीच्या वेळेस देवदूत कशा प्रकारे त्यांनी मेंढपाळाला दर्शन दिले. It was a summer time. आणि ते उन्हाळ्याचे दिवस होते. Not the December that the world is celebrating. जग जो डिसेंबर महिना साजरा करतो तो दिवस नाही. They were with the sheep. ते मेंढरांसोबत होते. In the night they were sleeping with the sheep. रात्री तो मेंढपाळ मेंढरांसोबत झोपत होते. That's the work of a shepherd. आणि तेच मेंढपाळाचं काम आहे. The suffering of a shepherd. त्या मेंढपाळाचं दुःख सहन. We know about David. आम्हाला दाविदाबद्दल ठाऊक आहे. David, when he was rejected, he was in the cave called cave of Adullam. आणि ज्यावेळेस दावीद राजाचा कशा प्रकारे तिरस्कार करण्यात आला त्यावेळेस तो अदुल्माच्या गुहेत होता. They're living in caves. त्या ठिकाणी गुहेमध्ये राहत होते. In the night time, रात्रीच्या वेळेस you know how cold it is there. त्या ठिकाणी किती थंड आहे. In the summertime, उन्हाळ्याच्या सुट्टीत you know how hot it is there. तिथे किती उष्णता आहे. But that's where he lived. परंतु त्या ठिकाणी तो राहिला. The caves of Adullam. त्या अदुल्माच्या गुहेमध्ये He and his men. तो आणि त्याचे लोक. There were 400 who came to him. 400 लोक जे त्याला येऊन मिळाले. They all were there together. ते सर्वजण एकत्र होते. David had to care for them. दाविदाला त्यांची काळजी घेणं गरजेचं In होतं. spite of the discomfort that David was going through, आणि म्हणून दाविदाच्या जीवनामध्ये असणारी सगळी अव्यवस्था ज्यावेळेस होती he had to care for all those who left Saul and came to the fold of David. आणि आता त्या सर्वांची त्याला काळजी घेणं गरजेचं आहे. ते शाऊलाला सोडून दाविदासोबत मिळालेले आहेत. Jacob, we know, was a shepherd. याकोब देखील मेंढपाळ होता. What does Jacob say to his wives when he came to the end of leaving Laban? आणि ज्यावेळेस याकोब लाबानाला सोडून जात होता त्यावेळेस शेवटच्या वेळेस तो आपल्या बायकांना काय म्हणाला. Genesis chapter 31 and verse number 40. उत्पत्ती ह्याचा 31वा अध्याय आणि त्याचं 40वे वचन. उत्पत्ती अध्याय 31 आणि त्याचं वचन 40. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होईल. माझ्या डोळ्यांची झोप उडे अशी माझी दशा होती. You see, day and night, the day of drought consume me and the frost of the night. तिथं दिवस आणि रात्र कसा मानलेला आहे. दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा यांनी मी जर्जर होईल. The day and night job. रात्र आणि दिवसाची कामगिरी आहे. The sleep departed from me. त्याच्या जीवनातून झोप निघून गेली. Brothers who are leaders, बंधूंनो जे नेतृत्व करणारे आहेत. how many sleepless nights have you spent in your life? तुमच्या जीवनामध्ये असे किती दिवस तुम्ही घालवले आहेत ज्यामध्ये तुम्ही झोपले नाही. How many sleepless nights have you spent for the sake of the sheep? तुमच्या Interested. देवाने सोपवलेले जे तुमच्यावर मेंढर आहेत त्यांच्याकरिता किती असे दिवस तुम्ही सहन केले, किती रात्र तुम्ही सहन केलेले आहेत. The suffering of a shepherd. मेंढपाळाचं दुःख सहन For the sake of the sheep. मेंढराकरिता ते आहे. Because you love the Lord. तुम्ही त्या प्रभूवर प्रीती करत असल्यामुळे The Lord will send you through times of
sleepless nights. आणि प्रभू तुम्हाला त्या अनुभवातून घेऊन जाणार आहे ज्यावेळेस झोप लागणार नाही. The needs of the shepherd of the sheep is put before your own need. आणि म्हणून मेंढरांची जी गरज आहे तुमच्या गरजेच्या पुढे ती ठेवण्यात Or आली. in other words, it's a self-sacrificing service that is needed for spiritual leaders. आणि म्हणून दुसऱ्या शब्दामध्ये आत्मिक नेतृत्व करणारा कशा प्रकारे स्वतःचा त्याग करतो. Putting the needs of the sheep before your own needs. स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त मेंढरांच्या गरजेला तो समोर ठेवतो. My father was an elder. माझे जे पिता आहेत ते वडील होते He was an unlearned man. आणि ते जास्त शिक्षित नव्हते. He was a normal person. We were living in more or less like in a poverty condition. एक सर्वसाधारण मनुष्य होतो. एक गरीब असणारी आमची अवस्था होती. But when it came to the assembly, परंतु ज्यावेळेस ते मंडळीमध्ये आले he left all his work. त्यांनी सर्व त्यांचं कार्य सोडलं. He would go in order night, day and night, laboring for the people of God. ते दिवस आणि रात्र देवाच्या लोकांकरिता परिश्रम करणारे होते. Very often, when I was small, when I go to sleep, my father is at home. When I wake up in the morning, my father is not there. People come and call my father because some problem is somewhere with some believer. He would be always out. मी ज्यावेळेस लहान होतो वडिलांना झोपलेलं पाहत होतो त्यावेळेस मी झोपायचो. नंतर ज्यावेळेस सकाळी उठायचो पाहिलेले वडील त्या ठिकाणी नाही. कशा प्रकारे मंडळीचे लोक येऊन त्यांना जी समस्या होती ते सोडवण्यासाठी घेऊन जात असत. The suffering, putting away your own needs and keeping the need of the sheep as more important than yours. दुःख सहन म्हणजे काय की कशा प्रकारे स्वतःची गरज बाजूला सोडून मेंढरांची गरजांची पूर्णता करणे. Apostle Paul, when he was speaking to the elders of Ephesians, एफेसीत पाऊल कशा प्रकारे एफेसीतील मंडळीला ज्यावेळेस बोलत होता this is what he had to tell them when he was departing from there. त्यांच्यापासून ज्यावेळेस तो विभक्त होता अशा प्रकारे तो बोलला. Acts chapter 20 and verse number 19. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि त्याचं 19वे वचन. There Apostle Paul says, serving the Lord with all humility of mind, with many tears and temptations that befell. त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की verse 19, Verse 9. म्हणजे असावे अश्रू गाळीत आणि यहुद्यांच्या कंटाळमुळे माझ्यावर आलेली संकटे शोषित मी प्रभूची सेवा कशी केली हे तुम्हाला ठाऊक आहे. Yeah, many tears and temptations. फार असणारे अश्रू ते तो बोलत आहे. Look at verse 31. 31वे वचन बघा. म्हणून मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रू गाळीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. Yeah, cease not to warn you day and night. रात्र आणि दिवस मी कशा प्रकारे मेहनत केली. It's a day and night job. ही रात्र आणि दिवसाची सेवा आहे. It's a job that you should take because it's going to give you suffering. ही अशी सेवा आहे जी तुम्हाला करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये दुःख सहन आहे. So the school of a shepherd, आणि म्हणून मेंढपाळाची असणारी शाळा किंवा प्रशिक्षण, the suffering of a shepherd. मेंढपाळाचं असणारं दुःख सहन. And thirdly, I want to bring your attention to the soul of the shepherd. आणि तिसरी गोष्ट मेंढपाळाचा कडू अनुभव. Yeah, the soul or the heart. Body, soul and spirit. मेंढपाळाचा असणारा जो आत्मा आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. David had a shepherd's heart. दाविदाला मेंढपाळाचं हृदय होतं. Moses had a shepherd's heart. मोशेला ते अंतःकरण होतं. Now turn with me to 2 Samuel chapter 24. दुसरे शमूएल याचा 24व्या अध्यायाकडे वळूया. 2 Samuel chapter 24 verse number 17. दुसरे शमूएल 24वा अध्याय आणि वचन नंबर 17. लोकांचा नाश करणारा देवदूत दाविदाच्या दृष्टीस पडला तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा मी पाप केले, मी दुमार्गानेही चाललो, पण या मेंढरांनी काय केले. I hope you all know the context of this. मला असं माहित आहे की तुम्हाला सर्वांना माहित आहे की हा संदर्भ कसा आहे. David made the counting of the children of Israel. दावीद या ठिकाणी इस्रायलाची शिरगंती करत आहे, which was against God's command. जी देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे.
then God's wrath fell upon the children of Israel. देवाचा क्रोध इस्रायल लोकांवर प्रगट झाला. God gave David 3 options. देवाने दाविदाला 3 पर्याय दिले. He took David, chose the least of the suffering. आणि सर्वात जे कमी दुःख सहन आहे ते दाविदाने निवडले. Hundreds of thousands of the children of Israel were dying. हजारो ते इस्रायलचे लोक त्या ठिकाणी गतप्राण होत होते. Moses saw the children of Israel dying. I'm sorry, David saw the children of Israel dying. दाविदाने इस्रायल लोकांना ज्यावेळेस मरताना पाहिलं, His heart was moved with compassion. त्या ठिकाणी त्याचं अंतःकरण कशा प्रकारे कळवळ्याने भरलं. David could not bear दाविदाला ते सहन करता आलं नाही त्या to ठिकाणी. see the children of Israel dying. इस्रायलाचे कशा प्रकारे लोक मरत आहे It tore his heart apart. त्या ठिकाणी त्याचं अंतःकरण फाडलेलं आम्हाला पाहायला And here मिळतं. is David's words that he's saying to the Lord. आणि त्या ठिकाणी तो परमेश्वरासमोर असे शब्द बोलत आहे. Lord, kill me. तो म्हणत आहे, प्रभू माझा नाश कर, Finish me. प्रभू माझा वध कर, Slay me. तू मला मारून टाक, Leave these people alone. परंतु या लोकांना तू सोडून दे. The heart of a shepherd. मेंढपाळाचं अंतःकरण To cry for the people of God. देवाच्या लोकांकरिता अश्रू काढणे. To wish that you would die in their place. आणि अशी इच्छा बाळगणे की त्यांच्याऐवजी प्रभू तुम्हाला मार. The heart of a spiritual leader. एक आत्मिक नेतृत्व करणाऱ्याचं अंतःकरण. When David saw the people die, त्यावेळेस दाविदाने लोकांना मरताना पाहिलं. if I was there, जर मी त्या ठिकाणी असलो असतो, if God I have sinned and this brother is suffering, आणि जर मी पाप केलं आणि समजा बंधू माझ्याबद्दल ते सहन करत आहे, I think बच गया. मी वाचलो. But David could not bear it. परंतु दावीद कशा प्रकारे ते सहन करू शकला नाही. David says, I sinned. दावीद म्हणाला, मी पाप केले, You deal with me. तू माझ्यासोबत कशा प्रकारे ते व्यवहार कर, Remove me. तू मला काढून टाक, Remove my family. माझ्या पूर्वजांना कुटुंबाला काढून टाक, Act against me and my people. माझ्या आणि माझ्या लोकांच्या विरुद्ध तू वाग, Leave the people of God. परंतु देवाच्या लोकांना तू सोड. Oh, that you might know to plead before God. आणि For म्हणून the people of God. हा देवाच्या लोकांकरिता कशा प्रकारे तो त्या ठिकाणी विनंती करत आहे. How do we as spiritual leaders, as elders, deal with the sheep in the house of God? देवाच्या घरामध्ये असणारे जे मेंढर आहेत त्यांच्या परत तुम्ही जे आत्मिक पुढारी आहात ते कशा प्रकारे व्यवहार करत आहे. When they go astray, त्यावेळेस ते दूर जातात, when they sin and they go away from God, त्यावेळेस ते पाप करतात आणि देवापासून दूर जातात, when the hand of God is against the people of God, त्यावेळेस देवाचा हात देवाच्या लोकांच्या विरुद्ध उठतो. how much do we cry? आम्ही किती रडतो, How much do we wish that it was me that God is dealing with than the other person who has gone away? कित्येक वेळेस आम्ही अशी इच्छा धरतो का की त्याच्यापेक्षा प्रभू तू मला मारून टाक. Or maybe we can think that David sinned and therefore he was speaking like that. आणि आम्हाला असं वाटतं की दाविदाने कदाचित पाप केला असावा आणि म्हणून तो अशा प्रकारे बोलत आहे. And come with me to Moses. मोशेच्या संदर्भामध्ये बघा, We read about Moses. There is no time to read that passage in Exodus chapter 32. मोशे बद्दल आम्ही पाहतो तेवढं वेळ नाही वाचण्याकरिता. निर्गमाचा 32वा अध्याय. When the children of Israel made that calf and they worshipped that calf. आणि कशा प्रकारे यावेळी इस्रायल लोकांनी ते जो वासरू आहे ते त्या ठिकाणी ठेवून त्याची ज्यावेळेस आराधना केली. Moses was coming down from the mount. मोशे पर्वतावरून खाली येत आहे. The Lord tells to Moses of what has happened there. आणि त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला सांगत आहे की त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. Moses hears that. मोशे ते ऐकतो He was moved with anger. आणि तो क्रोधाने कशा प्रकारे त्या ठिकाणी He could पेटलेला not bear that fact that the children of Israel have gone astray. आणि देवाचे लोक दूर गेलेले आहेत ही बातमी तो सहन करू शकला नाही. He cast the tablets down. He broke them into pieces. आणि जे 2 पाट्या होत्या कशा प्रकारे ते खाली टाकून त्यांनी त्याची चूर्ण केली. Then the Lord speaks to Moses. त्यावेळेस परमेश्वर मोशेला बोलला This is what the Lord says. आणि त्या ठिकाणी परमेश्वर बोलला. Chapter 32 verse number 10. 32वा अध्याय आणि त्याचं वचन 10. तर आता मला आड येऊ नको, मी आपला कोप त्याच्यावर भडकवून त्यांना भस्म करीतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करीतो. Yeah, I am going to remove these people. आता मी या लोकांना काढून टाकणार आहे. From you I am going to start a nation. आता तुझ्याद्वारे एक मोठे राष्ट्र मी निर्माण करणार. From you I will bring a new nation. तुझ्याद्वारे एक मोठं राष्ट्र. I don't know if it was me. मी जर त्या ठिकाणी असतो तर Yes, Lord, that's the right thing to do.
हा प्रभू, बरोबर, तू योग्य निर्णय घेतला. इतना तो किया है लोग को. हा, एवढं या लोकांसाठी केलं. You brought them through the Red Sea. त्या लाल समुद्रातून त्यांना आणलं तू. Fed them with manna. आणि मन्ना तू दिला त्यांना. Gave them everything to eat. सर्व त्यांना खाण्यास दिलं. Every blessing you gave them. सर्व आशीर्वाद दिले. ऐसे ही कर रहे हैं. असंच करत आहे. मेरे से चालू कर. माझ्यापासून राष्ट्र बन. मी, आई, मी. What did Moses say? मोशे काय म्हणतात? Read the following verse. बघा आता पुढचं वचन 11 वचन. तेव्हा मोशे म्हणाला, देव परमेश्वर ह्याची काकळून करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिस्र देशातून बाहेर आणले, त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरांमध्ये त्यावरून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांचा नाश करावा, म्हणून त्यांना मिस्र देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का म्हणावे? आपल्या तीव्र क्रोधापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. Yeah, and then he goes ahead in verse 13 onwards to remind God of who he is. आणि 13व्या वचनाच्या पुढे पाहतो त्यांनी देवाला आठवण करून दिली की तो कोण आहे. He says, remember Abraham, Isaac and Jacob and thy servant whom thou swearest by thine oath. 13व्या वचनामध्ये तुझे दास अब्राहम, इसाक व इस्रायल याची आठवण कर, तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले. Moses was able to remind to God of the promises of God. मोशेने देवाला स्मरण करून दिले देवाची अभिवचने. Moses knew the word of God. मोशेला देवाचं वचन ठाऊक होतं. Because he knew the word of God. देवाचं वचन त्याला ठाऊक असल्यामुळे When he pleaded before God, त्यावेळेस त्याने देवाच्या समोर विनंती केली. he was able to use the word of God त्यावेळेस त्याने देवाच्या वचनाचा उपयोग केला. to claim from God देवापासून अशा गोष्टी आणण्याकरिता, the promises of God. देवाचे अभिवचनाचं क्लेम करण्याकरिता. And then when you come to chapter number 32 and verse number 31, त्यावेळेस 32वा अध्याय आणि त्याच्या 31 वचनामध्ये आम्ही वाचतो तर असं लिहिलंय, Moses comes down. मोशे आता खाली येत आहे. And then we see how the Levites and those people killed around 3,000 people who made this calf and were worshipping them. आणि आम्ही पाहिलं लेवी लोकांनी कशा प्रकारे 3000 लोकांना तिथं मारलं, जे त्या प्रकारे वासरूची आराधना करत होते. When you come to chapter 32 verse 31, Moses realizes still that the wrath of God is still upon the children of Israel. त्या ठिकाणी मोशेला कळून चुकलं. वचन 31 मध्ये परमेश्वरापासून कशा प्रकारे अजून तो क्रोध संपलेला नाही. Moses comes back to God. मोशे पुन्हा देवाकडे आला. And verse 31, this is what he says. आणि 31व्या वचनामध्ये बघा तो असा बोलला, मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, या लोकांनी घोर पातक केले आहे, यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले आहे. Verse 32. 32 वचन, तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील, तर न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. If you cannot forgive them, जर तू त्यांची क्षमा करू शकत नसेल, first remove me. प्रथमतः मला त्या पुस्तकातून काढ. If you cannot forgive your people, जर तुम्ही तुमच्या लोकांना क्षमा करणार नाही, remove me. तर मला पहिले काढून टाक. Blot me out. मला बाहेर काढ. Finish me off मला मारून टाक. before you touch the children of God. तू देवाच्या लोकांना स्पर्श करण्याच्या अगोदर The soul of a shepherd. एका मेंढपाळाचा आत्मा किंवा अंतःकरण To plead before God देवाच्या समोर विनंती करणार. for the sinful people of God. देवाचे असणारे पापी लोक. You have heard it, you are hearing this. आजच्या सकाळी मी ऐकत होतो, The Lord, when he dealt with that adulterous woman, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने व्यभिचार करणाऱ्या स्त्रीसोबत व्यवहार केले. publicly, he never spoke about the truth. सर्वांच्या समोर प्रभू तिला काय बोलला नाही. When everybody left, परंतु सर्वजण निघून गेले. he dealt with that woman. त्यावेळेस तू तिच्यासोबत बोलत आहे. To plead for God's people. देवाच्या लोकांकरिता विनंती करणे. To plead for God's people. देवाच्या लोकांकरिता When विनंती. they have sinned. त्यावेळेस त्याने पाप केलेला आहे. When you hear about something happened to some brother, ज्यावेळेस तुम्ही एका बंधूबद्दल काय झालेलं असताना ज्यावेळेस तुम्ही ऐकता, chai, त्याला तसंच पाहिजे. usko milega. त्याला भेटल. He needs that. त्याला त्याची गरज आहे. No, that's not what Moses said. मोशे अशा प्रकारे बोलला नाही. These people sin. ह्या लोकांनी पातक केलं. That you are angry against them is right. तू त्यांच्यावरती क्रोधिष्ठ आहे, योग्य आहे. But they are your people. परंतु ते तुझे लोक आहेत. They are the sheep you have given to me. आणि ते तू दिलेले असे माझे मेंढर आहेत. Before you touch them, तू त्यांना स्पर्श करण्याचा remove me. तुम्हाला काढून टाक. The heart of a shepherd. एका मेंढपाळाचं अंतःकरण.
the compassion that should be there as spiritual leader. आणि म्हणून एक आत्मिक नेतृत्व करणाऱ्यांचं जो कळवळ आहे तो आम्ही पाहतो. You go and read Deuteronomy chapter 9. अनुवादाचा 9वा अध्याय आम्ही वाचतो. Compare it with Exodus 32 to verse chapter 34. निर्गम 32 ते 34 अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही त्याची तुलना करतो. When Moses went the second time to the mount, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मोशे आता पर्वतावर पुन्हा गेला, Moses was still pleading with God to forgive the children of Israel. मोशे त्या ठिकाणी पुन्हा प्रभूकडे त्याच्या लोकांकरिता विनंती करत आहे. He knew when he went again the second time to the mount, त्याला ठाऊक आहे पुन्हा एकदा दुसऱ्या वेळेस तो ते आता पर्वतावर गेलेला the असला. anger of God was still there. देवाचा क्रोध अजून तिथंच होता. And there he continues to plead for the people of God. आणि तिथं देखील तो त्याच्या लोकांकरिता विनंती करत आहे. Oh my dear brothers, माझ्या प्रिय बंधूंनो, to be a spiritual leader, आत्मिक नेतृत्व करण्याकरिता you should be knowing how to plead before God for his people. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देवाच्या लोकांकरिता देवाच्या समोर कशा प्रकारे विनंती केली पाहिजे. Remember when Abraham was pleading before God for Lot. तुम्हाला माहित आहे का ज्यावेळेस अब्राहम लोटाकरिता परमेश्वराच्या समोर मध्यस्थी करत होता, You know how he pleaded, how he interceded. आम्हाला माहित आहे त्यांनी कशा प्रकारे मध्यस्थी केली. He started with 50, त्यांनी 50 पासून सुरुवात केली and then he went to 45, आणि मग 45, 35. 35 He went again and again. आणि तो बोलत गेला. You will read one phrase there. त्या ठिकाणी एक शब्द तुम्ही वाचता. With every time that he was pleading, ज्या ज्या वेळेस तो विनंती करत होता, he was going one step forward towards the Lord. तो परमेश्वरासमोर एक पाऊल पुढे जात होता. He went nearer. तो त्याच्या जवळ जात होता. Lord, if it is 50, परमेश्वरा जर 50, the Lord said, okay. परमेश्वर म्हणला ठीक आहे. Lord, if it is 45. परमेश्वरा जर 45, As he went, he was going closer to the Lord. जसा तो पुढे जात होता तो देवाच्या जवळ जात होता. Oh, that you might know to be in private before the Lord, in the presence of the Lord. तुम्हाला समजणं गरजेचं आहे आम्ही परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जात आहोत. That you might be able to plead before God. जेणेकरून आम्ही देवाच्या समोर विनंती करणारे असू. When can you plead before God? आम्ही कधी परमेश्वरासमोर विनंती करूया? When you know the word of God to claim the promises of God. ज्यावेळेस तुम्हाला देवाचं वचन ठाऊक असणार आणि ज्यावेळेस त्याची तुम्ही कशा प्रकारे क्लेम करणार. It is when you have the experience of drawing closer to the Lord. ज्यावेळेस तुम्हाला हा अनुभव असणार, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या जवळ जात आहात. When you have the same compassion which the Lord also had. जे प्रभूकडे असणारा जो कळवळा होता तोच कळवळा ज्यावेळेस आमचा असणार त्यावेळेस असे होईल. We read yesterday from the Gospel of Matthew in chapter 9 and verse 36. मत्तई 9 आणि 36 मध्ये काल आम्ही त्या वचनातून वाचलं. When the Lord we see there, he saw that the children of Israel were like sheep without a shepherd. प्रभूने पाहिलं कशा प्रकारे इस्रायलीतील लोक मेंढपाळ नसणारे मेंढरासारखे विखरलेले आहेत. Before that we read a phrase. त्या अगोदर आम्ही एक वाक्यप्रचार वाचतो. The Lord Jesus Christ was moved with compassion. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा कळवळा आला. Brothers and sisters, my dear brothers, माझ्या प्रिय बंधूंनो, to be moved with compassion. या कळवळ्याने भरल्याकरिता The compassion that the Lord had for his people. परमेश्वराला त्याच्या प्रभूचा त्याच्या लोकांप्रती असणारा जो कळवळा होता. When the people sin, ज्यावेळेस त्या लोकांनी पातक केले, when the people go astray, ज्यावेळेस ते दूर जातात, we have to deal with them with compassion. त्यावेळेस आम्हाला कळवळ्याने त्यांच्यासोबत व्यवहार करणं गरजेचं आहे. Your dealing should be in order to bring them back. आणि तुमचे व्यवहार करणे त्यांना पुन्हा घेऊन येण्याकरिता असावे. Every discipline that you take in the house of God जे काही व्यवस्था किंवा शिस्त तुम्ही देवाच्या घरामध्ये लावता, is not to put away that person. त्या लोकांना दूर करण्याकरिता नाही. It is not to, in order that person goes condemned. त्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे याकरिता नाही. Every discipline that we take in the house of God, देवाच्या घरामध्ये जी प्रत्येक शिस्त आणि व्यवस्था आम्ही करीतो, be for the purpose of bringing that brother or that sister or that sheep back to the fold. त्यामध्ये एकच उद्देश असला पाहिजे, त्या बहिणीला, भावाला, त्या मेंढराला पुन्हा देवाच्या कळपामध्ये घेऊन या. That's the heart of a shepherd. ते मेंढपाळाचं अंतःकरण आहे. May God help us. प्रभू आमचं सहाय्य करो. We read about Paul like this. आम्ही पाऊलाबद्दल अशा प्रकारे वाचतो. In Romans chapter 9. रोमकरास पत्राचा 9वा अध्याय. When he's talking about the children of Israel who in rebellious was not believing on the Lord Jesus Christ. त्यावेळेस इस्रायलचे त्या ठिकाणी असलेले लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नव्हते. In Romans chapter 9 and verse 3 he says like this. 9वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये तो असा बोलतो, कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर
मी तशी इच्छा केली असती. Oh, that I might be accursed. तो म्हणतो मी शापग्रस्त झालो. Not these people of God. हे देवाचे लोक नाही. They were God's people who rejected him. हे देवाचे लोक होते ज्यांनी प्रभूचा नाकार केला. His own brethren. त्याचे स्वतःचे बंधूचे. Oh, how I wish I would be accursed. मी आशा बाळगतो की मी शापग्रस्त होईल. Oh, that we might move with compassion. जेणेकरून आम्ही त्या कळवळाने भरलेले असू. 3 aspects of the soul of a shepherd. आणि म्हणून मेंढपाळाच्या अंतःकरणाचे 3 पैलू पाहिले. There should be men who are moved with compassion. असे व्यक्ती जे कळवळाने भरलेले असावे. Men who could plead in prayer before God. असे व्यक्ती जे प्रार्थनेच्या द्वारे देवासमोर विनंती करतील. One who is willing to sacrifice themselves instead of the sheep. असे व्यक्ती जे मेंढरांच्या ऐवजी स्वतः समर्पण आणि त्याग करण्यास तयार असतील. May God help us. प्रभू आमचं सहाय्य करो. That as spiritual leaders we will learn this and we will be able to practice this in our Christian life. आत्मिक नेतृत्व करणारे आम्ही बंधुजन जे आहोत आमच्या येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या गोष्टीचा आम्ही सराव करूया. May God bless His thoughts. या विचारांच्या द्वारे प्रभू आमच्या अंतःकरणाला आशीर्वादित करो.